हॅलो फ्रेंड्स, माय क्लासमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा आपला चर्चेचा जो विषय आहे त्याला कारण आहे आत्तापर्यंत जी राज्यसेवा पूर्व परीक्षा अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली। त्यामध्ये सर्वप्रथम इलेक्शनच्या आचारसंहितेमुळे ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली। त्यानंतर एसीबीसी ईडब्ल्यूएस हा मुद्दा होता आणि जो सध्या रिसेंट मुद्दा आहे राज्यसेवा आणि आयबीपीएस या दोन परीक्षांचं होणारा ओव्हरलॅप असेल आणि विद्यार्थ्यांच्या इतर ज्या मागण्या होत्या त्या अचानक एकाच वेळी उद्भवल्या, जसं की कृषीच्या जागा असतील आणि जे काही राज्यसेवा किंवा एमपीएससीच्या प्रोसेसमध्ये जे काही रिफॉर्म आणण्यात यावे या संबंधित ते आंदोलन एका टोकाला गेला आणि त्यानंतर परत एकदा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली। मग यातूनच अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडला की इतक्या वेळा पूर्व परीक्षा ढकललेली आहे, गेले 8 महिने झाला आम्ही पूर्व परीक्षा करतोय आणि इतक्या कंटाळा आलेला आहे की आता नेमकं आम्ही पूर्व करू का मुख्य करू, कारण अजूनही डेट डिसाईड होत नाही। डेट डिसाईड केव्हा होऊ शकते तर कृषीच्या पूर्णपणे मागण्या ज्यावेळेस स्वीकारेल त्यानंतर एक कोणताही अडचणी येऊ नये अशा पद्धतीनं राज्य लोकसेवा आयोग त्या ठिकाणी आपली डेट चूज करेल, त्यानुसार आपण पूर्व परीक्षेचं आपलं टार्गेट समोर सेट होईल। मग अशा गोंधळाच्या स्थितीत पूर्व करायची का राज्यसेवा मुख्य हा निर्णय तुम्ही घेताना संत तुकारामांचा जो अभंगातील एक वचन आहे ते वचन डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी एक निर्णय घ्या की ते वचन आहे, सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता। म्हणजे आता थोडक्यात अर्थ काय आहे तो ज्या त्या वेळेनुसार लागू होतो की सत्य किंवा असत्य याची पडताळणी तुम्ही वैयक्तिकरित्या किंवा स्वतः आकलन करा। स्वतः आकलन केल्यानंतर या ठिकाणी बहुमताचा जो निर्णय आहे किंवा बहुमत किंवा अनेक लोकांचं जे मत आहे त्याचा न विचार करता सध्या माझ्या अभ्यासाची कोणती स्थिती आहे, कोणत्या गोष्टी मला इम्पॉर्टंट आहेत त्यानुसार तुम्ही अभ्यासाची तुमची योग्य दिशा ठरवा। याचं कारण असं आहे की अनेक जे व्हिडिओज असतील की मला या ठिकाणी कुणावर क्रिटिसाइज नाही करायचं, पण कधी कधी तुम्हाला मॅन्युप्युलेशन करण्याकरता देखील ते व्हिडिओज तयार केले जातात। जसं की तुम्ही मुख्य परीक्षा करावी जेणेकरून इतक्या दिवस थांबलेले मुख्यच्या अकॅडमींना थोडासा त्या ठिकाणी फायदा होईल। त्यानंतर काही जण तुम्हाला असं पटवून देतील की आत्ताच मुख्य केली तर बरी राहील कारण वेळ कमी राहील। ह्या सगळ्या गोष्टी कदाचित त्यांच्या दृष्टीने योग्य असतील आणि काही विद्यार्थ्यांना ते योग्य देखील वाटतील। या ठिकाणी हा वैयक्तिक निर्णय आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा डिसिजन घेताना एक लक्षात घ्या की माझी सध्या अभ्यासाची स्थिती काय आहे, सत्य असत्य किंवा स्वतःचं आकलन पहिल्यांदा करा आणि त्या अभ्यासाच्या लेवलनुसार तुम्ही तुमचे डिसिजन घ्या। याचं कारण आहे की काही मुद्दे बघा महत्त्वाचे आहेत, मुख्य किंवा पूर्व याचा निर्णय घेताना या गोष्टीचा पहिल्यांदा निर्णय घ्या की स्पर्धा आणि आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण। मग यातील स्पर्धा काय म्हणते तर स्पर्धा एक सिंपल आहे की या ठिकाणी 2 लाख विद्यार्थी पूर्वचा फॉर्म भरतायत, कमीत कमी 2 लाख ते 3 लाख, त्यामधले आपण 1 लाख कॅन्डिडेट सिरियसली धरू आणि त्यामधून मुख्यला मॅक्झिमम 7000 कॅन्डिडेट्स त्या ठिकाणी घ्यायचे आहेत, हे मॅक्झिमम आहेत। ओके, 18 पट आपण जर घेतले मॅक्झिमम रेशो धरला जातो। याकरताही कदाचित पुढे काय होईल माहीत नाही की शेवटचा अटेम्प्ट आहे रेशो वाढवा या गोष्टी ठीक आहेत, पण हे 7000 विद्यार्थी काही मार्जिनमध्येच त्या ठिकाणी असतात। असं काय नाही की 7000 किंवा जागा वाढल्या म्हणून या ठिकाणी कट ऑफ खाली येईल। उदाहरणार्थ बेस्ट आहे सध्या क्लर्कच्या मुख्यला भले पूर्वचा कट ऑफ कमी लागला पण मुख्यचा कट ऑफ 125 लागला, कारण विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा दर्जा या ठिकाणी वाढलेला आहे। तर सगळ्यात पहिलं आपलं टार्गेट काय आहे की मला ह्या 7000 मुलांमध्ये यायचं आहे। यात मग जो ओपन कॅटेगरीचा असेल त्याला तर अजून वरच्या रेंजमध्ये राहावं लागेल, कारण ह्या 7000 मध्ये मुली रिझर्वेशन इतर सगळ्या गोष्टींची बाब येते। हे टार्गेट अचीव झालं तरच त्या मुख्य परीक्षेच्या नोट्सचा आणि त्या मुख्य परीक्षेच्या केलेल्या प्रिपरेशनचा आपल्याला फायदा होऊ शकतो राज्यसेवेकरता। नो डाऊट ते मुख्य केलेल्याचा फायदा तुम्हाला इतर परीक्षांमध्ये होऊ शकतो, पण आत्ता आपलं प्राइम टार्गेट आहे राज्यसेवा। ओके, सो सगळ्यात महत्त्वाची स्पर्धा येते ते पूर्वमध्ये, मुख्यची जर स्पर्धा आहेच आणि त्या ठिकाणी सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करून हा डिसिजन घेणे। मग हे आत्मपरीक्षण म्हणजे काय तर एक लक्षात घ्या की आत्तापर्यंत मी किती मुख्य दिल्या। जर तुम्ही आत्तापर्यंत 2-3 इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचला असाल जसं की आमच्यासारखं तर ठीक आहे, त्या ठिकाणी तुमच्या नोट्स तयार असतील, थोडंसं त्या नोट्सवर तुम्ही काम करू शकता मुख्यच्या, आणि ज्यावेळेस डेट अनाऊन्स होईल तेव्हा तुम्ही पूर्व परीक्षेकरता परत एकदा सुरुवात करू शकता। पण जो विद्यार्थी आत्तापर्यंत कोणतीच राज्यसेवेची पूर्व परीक्षा पास नाही किंवा नवीन आहे त्या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम तो हार्डल दूर करणं महत्त्वाचं आहे की त्याने ते पूर्व पास करावे। कारण अनेक विद्यार्थ्यांचा मला फोन येतो की सर यावेळेस माझा अभ्यास चांगला आहे, मी मुख्यचं प्रिपरेशन करतोय आणि मला पूर्व करता गाईड करा, कारण पूर्व निघाल्यानंतर मी 100% या ठिकाणी क्लास 1 पोस्ट काढेन।
ठीक आहे, त्याचा कॉन्फिडन्स पॉझिटिव्ह असणं केव्हाही चांगलं, कारण त्याने त्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रिपरेशन त्याचं सुरू आहे असं त्याचं मत आहे. पण मला या ठिकाणी एक सल्ला देऊ वाटतो की जर तुम्ही पूर्वच्या बाबतीत तुम्हाला कोणताही आत्तापर्यंत जर टेन्शन असेल तर पहिल्यांदा त्या पूर्ववर काम करा. कारण जर पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला मार्कामध्ये लीड असेल तर मुख्य परीक्षा करताना मन शांत राहतं. कारण जर कट ऑफ समजा ऑन अँड ॲव्हरेज कट ऑफ हा आपण गृहीत धरतो 1110 110 हा कट ऑफ ऑलमोस्ट कॉमन असू शकतो. पेपरच्या डिफिकल्टी लेवलनुसार 108 लागला, कधी 106 लागला, कदाचित तो 114 देखील होऊ शकतो. तर आपल्याला यामध्ये 15+ किंवा 10+ तरी 120 मार्क्स तरी मिनिमम हवे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी नेहमी सांगतो की मार्काचं कोणतंही टार्गेट ठेवू नका, बट मार्क चांगले आले तर मन शांत राहील. हेही मन शांत राहण्याचा फायदा मुख्य परीक्षा करताना होईल. मग त्यावेळेस कोणतीही गोष्ट वाचताना आपण 4 मित्रांना कॉल करणार नाही की माझा पहिल्या कीनुसार असे मार्क्स आहेत आणि सेकंड कीनं देव करो माझे 5 मार्क कमी होऊ नयेत, 10 मार्क कमी होऊ नयेत, हे एक टेन्शन वेगळंच राहतं. किंवा मला हे प्रश्न चुकल्यामुळे मला टेन्शन आले, नाहीतर माझा मग मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना कॉन्सन्ट्रेट होत नाही आणि त्या टार्गेटनुसार आपल्या डोक्यामध्ये त्या गोष्टी जात नाहीत. तेच जर तुमचा स्कोर 140 150 कदाचित असू शकतो, अनेक विद्यार्थ्याचा असतो, या दरम्यान असेल तर तुम्ही सेकंड आन्सर की येऊ दे तेही चेक करणार नाही. ज्या दिवशी निकाल येईल त्या दिवशी फक्त तुमचं नाव आहे का चेक कराल आणि डायरेक्ट काय कराल, एखादी बार्टी, सारथी, महाज्योती यांची स्कॉलरशिप देखील घ्याल आणि मुख्यचा फॉर्म ज्या दिवशी असेल तो फॉर्म भराल आणि त्या ठिकाणी परत मुख्यला लागत. म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणतंही टेन्शन एका चांगल्या स्कोअरला राहणार नाही. आणि याकरता सगळ्यात महत्त्वाचं हार्डल राहतं पूर्वचं, आणि मला वाटतं त्या पूर्वला तुम्ही जास्त महत्त्व देणं केव्हाही चांगलं. यातनं तुम्ही आत्मपरीक्षण करा. आता अनेक विद्यार्थी म्हणतात की आत्ता आम्ही GS 1 2 3 4 सुरू करू का. त्याऐवजी माझा एक सल्ला राहील की सध्या तुम्ही जे पूर्वचे सब्जेक्ट आहेत का त्यांच्या मी एकदम योग्य प्रकारे प्रिपरेशन केलेलं आहे का. जसे की माझं सायन्स जर माझ्याकडून आत्तापर्यंत चुकीच्या सोर्सेसमधून वाचलं गेलं असेल आणि शक्य असेल की आत्ता मला वेळ मिळतोय तर मी स्टेट बोर्डमधनं काही इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहिले पाहिजेत. जसं की आयोग पूर्व परीक्षेचा पेपर सेट करताना मग कंबाईनचा असू दे किंवा राज्यसेवेचा असू दे, त्यांचा मुख्य सोर्स हा स्टेट बोर्ड आहे. फ्रॉम 6 स्टेट बोर्ड टू 11 स्टेट बोर्ड. आत्ता जे रिसेंट 2023चा प्रश्न पेपर होता त्यामध्ये 11वीच्या स्टेट बोर्डमधून देखील प्रश्न आले होते. मग माझ्याकडून हे काही कारणास्तव वाचण्यात आलेलं नाही, कारण आधी पूर्व एप्रिलला होते, नंतर ती पूर्व पुढे गेली, मी थोडंसं रिलॅक्स राहिलो, बघता बघता जुलै महिना आला, त्याही वेळेस माझ्याकडनं ह्या गोष्टी झाल्या नाहीत, तोपर्यंत एकाच महिन्यामध्ये ऑगस्ट महिना आला. तर त्या ठिकाणी तुम्ही त्या स्टेट बोर्डवर थोडंफार काम करू शकता. त्या स्टेट बोर्डचा फायदा तुम्हाला मुख्यला देखील होतो. जसं की बायोटेक्नॉलॉजी हा देखील सब्जेक्ट किंवा याचे काही पॉईंट्स जे सहज समजू शकतात. बायोटेक्नॉलॉजी इन डेप्थ करायला गेलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार नाहीत, पण स्टेट बोर्डमधून जर बायोटेक्नॉलॉजी काही टॉपिक्स केले जे पूर्वला आणि मुख्यला दोन्हीकडे देखील फायदेशीर होतात. तर असे काही पॉईंट तुम्ही कव्हर करू शकता. तर ठीक आहे, जर विज्ञान वीक असेल तर त्या ठिकाणी तुम्ही थोडंसं स्टेट बोर्डकडे स्विच होऊ शकता. स्टेट बोर्डमधील जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत की जसं की त्या ठिकाणी तुम्हाला हे माहीत आहे का असे कॉलम्स असतात, काही ठिकाणी हायलाईट केलेलं असतं, कारण पेपर सेटर हा स्टेट बोर्डमधून पेपर सेट करतो आणि त्या ठिकाणी ज्या हायलाइटेड गोष्टी असतात त्याच्याकडे त्याचं लगेच लक्ष जातं. त्यामुळे त्यावर प्रश्न सेट करण्याची शक्यता जास्त असते, ना की आपण जे पुस्तक वाचतोय मार्केटमधील, कारण त्याच्यानुसार ते पुस्तक त्याने सगळा डाटा कलेक्ट करून बनवलेलं असतं. पण जसं जसं एक्झाम येते कधी कधी ते पुस्तक अपडेट होत 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 इतके मोठे होतात की ती भाषा थोडीशी अवघड वाटते. शालेय पुस्तके हे सहज समजण्याकरता असतात आणि विज्ञानामध्ये मार्क जर कन्सेप्ट चांगले असले तर आपोआप येतात. कारण राज्यसेवेत असू दे किंवा कंबाईनमध्ये प्रश्न हे थेट न येता आपल्या कन्सेप्च्युअल अँगलने देखील आपण काही प्रश्न सोडवू शकतो. सो आय विल प्रेफर टू गो टुवर्ड स्टेट बोर्ड. माझ्या मते एक महत्त्वाची गोष्ट मला असे तुम्हाला सांगू वाटते की या ठिकाणी तुम्ही जो परीक्षेची डेट येईपर्यंत किंवा केव्हाही परीक्षा डिक्लेअर होऊ या दरम्यान तुम्ही पूर्व मुख्य हा खेळ खेळण्यापेक्षा पॉईंट्स बघा, मुख्य परीक्षेच्या सिलेबसमधील मुद्दे बघा, पूर्व परीक्षेच्या सिलेबसमधील मुद्दे बघा आणि त्या मुद्द्यांशी संबंधित असणारी कॉमन जी बुक्स आहेत ती माझी परफेक्ट आहेत का हे पहिल्यांदा चेक करा. त्याच्या माझ्या प्रिसाइज नोट्स तयार आहेत का, लाईक यम लक्ष्मीकांत असेल की त्याच्या माझ्या प्रिसाइज नोट्स तयार आहेत का, जेणेकरून मुख्य करताना देखील माझा जो वेळ आहे तो यम लक्ष्मीकांतवरचा कमी होईल आणि त्यावेळेस मी ॲक्टसारख्या गोष्टीवर जास्त वेळ देऊ शकेन. तर यातून फायदा होईल. तर त्याच संबंधित आपण या ठिकाणी सिलेबस वाईज चर्चा करूया.
तर पहिल्यांदा मुख्यला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला GS 1 2 3 4 असे सब्जेक्ट आहेत. GS 1 मध्ये या ठिकाणी हिस्ट्री प्लस जॉग्राफी अँड देन ॲग्री प्लस एन्व्हायरमेंट ह्या 4 गोष्टींचा समावेश होतो. GS 1 हा थोडासा जास्त ब्रॉड सब्जेक्ट आहे, पण ह्या ब्रॉड सब्जेक्टला देखील आपण सोप्या पद्धतीने करू शकतो. पण सुरुवातीला बघूया, जर आता सध्या पूर्व मुख्याची चर्चा आपण डिलीट करू आणि माझ्या मते जे आहे की या ठिकाणी तुम्ही हा सिलेबस ओपन केल्यानंतर जो काही इतिहास आहे या इतिहासाच्या संबंधित तुम्ही कार्य करायला सुरुवात करा. याचा अर्थ तुम्ही GS 1 करता हे माइंडसेट नका ठेवू. पहिल्यांदा तुम्हाला कुठेतरी समाजसुधारक दिसतील, जे की 40 समाजसुधारक आपल्याला परीक्षेला आहेत, जे तुम्ही पूर्वीपासून इतकं काही विद्यार्थी करत नाहीत परफेक्ट. महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक, ह्या निवडकवर लक्ष द्या. ह्या निवडकची संख्या मोजा आणि या निवडकला या सिक्वेन्सनं या ठिकाणी यांच्या नोट्स बनवण्यावर भर द्या. असे छोटे छोटे मायन्यूट्स किंवा छोटे छोटे टार्गेट्स या ठिकाणी तुम्ही सेट करा. मग या छोट्या टार्गेटचे सिक्वेन्स काही असू दे. समाजसुधारक नंतर महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा, याच्यावर देखील पूर्वला प्रश्न येऊ शकतो, मुख्याला तर येणारच आहे, हे समोर दिसतंय. मग महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा असेल, याचा सोर्स काही ठिकाणी यांना कदम आहे. यांना कदममध्ये एक शेवटचं टॉपिक आहे, यांना कदम इतिहासाचं पुस्तक आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा मिळेल. काही लोक समाधान महाजन करत असतील तर त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स मिळतील, पण मी सरळ सरळ सांगेन त्यातील अनेक गोष्टी अपूर्ण आहेत. मग या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, कान्हेरे, गोवा असतील, एलिफंटा असतील, अजिंठा, वेरूळ यांचं इंटरनेटवर इन्फॉर्मेशन घेऊन एकूण किती त्या ठिकाणी, म्हणजे जसं की आपल्या या ठिकाणी वेरूळ असेल तर वेरूळमध्ये 17, या ठिकाणी हिंदू लेणी 12, बौद्ध 5, जैन हे सगळं करा. अजिंठामध्ये भित्तिचित्र आहेत बुद्धांच्या त्या ठिकाणी, तर या ठिकाणी लेण्या आहेत. मग त्या ठिकाणी घारापूरची जे आहे ते आपल्या एलिफंटा केव्ज आहे, जे महाराष्ट्राच्या टुरिझमचं एक सिम्बॉल आहे, तर याच्या इन डिटेल करा. लावणी, तमाशा, पोवाडा, लोककला या संबंधित इन्फॉर्मेशन या पुस्तकात मिळेल किंवा जिथे मिळेल त्या ठिकाणी ते काढण्याचा प्रयत्न करा, थ्रू इंटरनेट करा. या क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन केलं त्यांची लिस्ट काढून या ठिकाणी काम करू शकता शांत चित्तानं, एक पॉझिटिव्ह माइंडसेटनं. मग या ठिकाणी तुमच्याकडे जो सोर्स अवेलेबल आहे, मग एकनाथ महाराज असेल तर बारोडा येतील, त्यानंतर मग तमाशा वगैरे असेल तर पट्टे बापूराव असतील, त्या ठिकाणी लावणी त्या ठिकाणी देखील पट्टे बापूराव यांचा संबंध येईल. खूप बोर झालं, कंटाळा आला अभ्यास करता, अल्ट्रा मराठीमध्ये बायोग्राफी जो प्रकार असतो, ज्याच्यामध्ये अनेक जे लोक आहेत ज्यांनी नाट्य संस्कृती यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं, त्यांच्या बायोग्राफी असतात. जसं की मग या ठिकाणी पट्टे बापूराव असतील किंवा मग बालगंधर्व असतील, तर या सर्वांच्या त्या ठिकाणी हे मिळतात. 5-5 मिनिटाच्या क्लिप्स असतात, ते देखील एक प्रकारे एन्जॉय म्हणून तुम्ही बघू शकता. लोकनृत्य असतील, वास्तुरचना असेल, चित्रकला, अशा पद्धतीचे तुम्ही या ठिकाणी वेगळे पॉईंट फक्त टार्गेट करा, ना की GS 1 2 3 4. आता समाजसुधारक आणि कला संस्कृती जो की कायम दुर्लक्षित राहणारा घटक राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांकडून, तो संपल्यानंतर मग आपण रेग्युलर इतिहासाकडे येऊ. की रेग्युलर इतिहास जो आपण करतो तो यासाठी जे मार्केटमध्ये सगळ्यात फेमस बुक आहे ते म्हणजे समाधान महाजन. पण माझं एक वैयक्तिक मत असं राहील की जर तुम्ही GS 1 मध्ये जास्त मार्क करणाऱ्या विद्यार्थ्यांना जर विचारलं तर त्यांचे सोर्सेस लिमिटेड नसतात. काही वेळेस तुम्हाला सांगताना हे सहज म्हटलं जातं की तुम्ही समाधान महाजन करा, पण तसं नाही. की कधी त्या विद्यार्थ्याची तुम्ही हिस्ट्री चेक करा की त्या विद्यार्थ्यांनी UPSCच्या मेन्स दिलेल्या असतात. कधी तो जुना विद्यार्थी असू शकतो अभ्यास करताना, त्यावेळेस त्याने ग्रुवर, स्पेक्ट्रम किंवा NCERTs असतील यासारख्या गोष्टी चांगल्या पद्धतीने केलेल्या असतात आणि त्या सर्वांचं एकत्रितरित्या त्या पेपरमध्ये उतरलं जातं आणि मग मार्क्स येतात. जर केवळ समाधान महाजन केलं आणि मार्क्स येतात अशी केस तुम्हाला अतिशय कमी सापडतील किंवा नगण्य सापडतील. त्यामुळे कारण काय आहे की समाधान महाजन भले सिलेबस वाईज अरेंज केलं असलं तर ते हिस्ट्री जशी वाचली जाते त्या पद्धतीने अरेंज असलेलं बुक नाही. म्हणजे हिस्ट्री ही क्रोनॉलॉजिकली वाचली जाते. जसं की जर आपण बघितलं तर मुघल कार्यकाल जो आपल्याला समजा सिलेबसला तितका नाही आहे, पण मुघलोत्तर कार्यकाल असेल ज्यामध्ये मग बंगालचे नवाब असतील, मग त्यानंतर इंग्रजांचं त्यापूर्वी झालेल्या आगमनांची सिक्वेन्स असेल, त्यामध्ये सर्वात प्रथम आपल्यामध्ये कोण आले तर पोर्तुगीज आले, त्यानंतर डच आले, त्यानंतर इंग्रज आले आणि त्यानंतर फ्रेंच आले. मग त्यांच्या वसाहती कुठे होत्या, त्या वसाहतींच्या रिलेटेड त्यानंतर सुरू झाले आपल्या या ठिकाणी सोशल रिफॉर्म सुरू झाले इंग्रजांच्या सपोर्टने, त्यांनी काही कायदे केले. त्यानंतर इंग्रजांच्या जुलमाला कंटाळून काही उठाव सुरू झाले, त्यामध्ये सगळ्यात
मोठा उठाव म्हणला तर मग 1857चा उठाव असेल, ती खरं सुरुवातीला आपण वाचलं पाहिजे, कारण क्रोनॉलॉजी तुम्हाला त्या ठिकाणी इतिहास समजावून घ्यायला सोपं पडतं. जसं की त्या ठिकाणी प्लासीच्या लढाईनंतर बंगाल हा सुपीक प्रदेश ज्यावेळेस ब्रिटिशांकडे आला, त्यानंतर ब्रिटिशांकडचा रेव्हेन्यू वाढल्यानंतर ब्रिटिशांना भारतातील इतर ठिकाणच्या युद्धांमध्ये रेव्हेन्यू प्लस सैन्य ह्या दोन्हीचा सपोर्ट मिळू शकला, म्हणून मद्रास किंवा या ठिकाणी फ्रेंचांना हरवणं त्यांना सोपं पडलं. जर तुम्ही नंतर बघितलं तर नंतर फ्रेंचांची काही युद्ध आहेत प्लासीनंतर, त्यामुळे ती क्रोनॉलॉजी आपल्याला समजेल की नेमकं फ्रेंचांच्या विरुद्ध लढताना मग ब्रिटिशांना नंतर का ते फ्रेंचांविरुद्ध जिंकू शकले, तर त्यांना प्लासीमुळे काही पॉझिटिव्ह गोष्टी भेटल्या. तर ही क्रोनॉलॉजी मेंटेन पाहिजे. मग 1857च्या उठावानंतर इतर झालेले छोटे मोठे बंड असतील, ही क्रोनॉलॉजी ज्या पुस्तकात असेल असं कोणतंही पुस्तक तुम्ही वाचणं कधीही चांगलं जाईल. मग तात्याचा ठोकळा असू द्या, कारण तात्याचा ठोकळा देखील अनेक विद्यार्थी वाचतात ज्यांना GS1 मध्ये इतिहासात चांगले मार्क आहेत. मग तात्याचा ठोकळा तुम्हाला क्रोनॉलॉजिकल त्या ठिकाणी इतिहास मांडेल, जेणेकरून एखादा क्रोनॉलॉजी रिलेटेड क्वेश्चन आला तरी तो तुम्ही चुकणार नाही. या ठिकाणी या पुस्तकात क्रोनॉलॉजी मेंटेन होत नाही, सिलेबस मेंटेन होतो, बट हिस्ट्री इज रिलेटेड विथ द क्रोनॉलॉजी. सेकंड थिंग, जे विद्यार्थी स्पेक्ट्रम करत आहेत त्यांनी, मला असं वाटतं की समाधान महाजन करण्याची गरज नाही. त्यांनी स्पेक्ट्रम प्लस समाजसुधारकांचं जे पुस्तक असेल, मग मी प्रेफर गाठाळलाच करेन, आणि जे इतर पुस्तकं असतील एखादं, आता समाजसुधारकच्या बाबतीत इट इज अ मॅटर ऑफ कंपायलेशन ऑफ डाटा. ज्या लेखकाने मार्केटमधील चांगल्या पुस्तकाचा डाटा कंपाईल आहे ते समाजसुधारक त्या पुस्तकातून तुम्ही करू शकता. मग स्पेक्ट्रम समाजसुधारकाचं पुस्तक असेल, आणि जे कला आणि संस्कृती असेल ज्यातून तुम्हाला सोप्या पद्धतीने बाय इंटरनेट, बाय प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर और बाय यांना कदम पुस्तक असेल त्या पुस्तकातून तुम्ही करू शकता. एक उदाहरणच द्यायचं झालं तर माझ्याकडे जे समाधान महाजन आहे ते जुन्या व्हर्जनचं आहे. तर त्यामध्ये वाचता वाचता माझ्या लक्षात आलं की जे त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन म्हणतो 1946चं, त्यामध्ये जे 3 सदस्य आहेत त्या 3 सदस्यांचे नावे त्यामध्ये मेन्शन नाहीत आणि डेट ही मेन्शन नाही. मग ज्यावेळेस प्रश्न येईल त्यावेळेस ते मेन्शन होईल कदाचित, पण प्रश्न जर तुमच्या त्यावेळेसच जर परीक्षेला आला आणि तुम्ही ते वाचलं नाही तर तुम्ही अडचणीत जाल. मग त्यामध्ये आपल्याला माहीत आहे 3 सदस्य, मग ते तात्या ठोकळ्यात पण आहे, म्हणजे ज्या ठिकाणी पॅथिक लॉरेन्स आहे, क्रिप्स आहे आणि ए.बी. अलेक्झांडर आहे. आणि या ठिकाणी या त्रिमंत्री किंवा कॅबिनेट मिशनचे अध्यक्ष या 3 पैकी कोण होतं, ॲक्च्युली आपल्याला वाटेल नेहमी क्रिप्स, पण क्रिप्स नव्हते. तर या पद्धतीने या गोष्टी आपल्याला इन डिटेलमध्ये ग्रोवर, स्पेक्ट्रम किंवा इंडियन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स बिपिन चंद्र यामध्ये 100% भेटतात. तर अशा पद्धतीनं वेळ मिळाला आहे तर एखादं रेफरन्स बुक करा की जेणेकरून तुमचे मार्क थोडे तरी वाढतील. हे माझं ओपिनियन आहे. ओके, जे घ्यायचं की नाही ते तुम्ही डिसाईड करायचं. तो ज्यावेळेस भूगोलचा किंवा जॉग्रॉफी जे रिव्हर्स इंजिनिअरिंगला केलं जाऊ शकतं, आपण या ठिकाणी मुख्यचाच अभ्यास करतोय पण बाय टार्गेट, नॉट GS 1, 2, 3, 4. जॉग्रॉफीला रिव्हर्स इंजिनिअरिंगचा यूज करा. जर तुम्ही या ठिकाणी सौदीचं पुस्तक वाचत असाल तर हे पॉईंट सौदीतनं करताना सरळ सरळ काय करा, आधी PYQ समोर ठेवा. जो प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समध्ये किंवा आलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर सौदीच्या पुस्तकात कुठं मिळते का ते चेक करा. ज्या ठिकाणी मिळेल तो पॉईंट इन डिटेल करा, ते तुमचं पुस्तकाचं रिव्हर्स इंजिनिअरिंग. कारण सौदी पुस्तकाचे पेजेस राऊंड अबाउट 1000 आहे, भूगोल आणि कृषी. मग ते ॲक्च्युली नाही आहेत, ॲक्च्युली त्याच्यामध्ये कामाला आपल्याला 100च पेजेस आहेत मॅक्झिमम. तर तेच पेजेस या ठिकाणी आता आपल्याला डिसाईड करायचे आहेत की कोणते इम्पॉर्टंट आहेत. भूगोल करताना 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या म्हणजे NCERTs, ओके, अँड एक रेफरन्स बुक किंवा एक रेफरन्स बुक. NCERT मधल्या 2 NCERT, इंडिया फिजिकल, बरोबर आहे, आणि फंडामेंटल ऑफ फिजिकल जॉग्रॉफी, ह्या 2 NCERTs. आता कदाचित काही कारणास्तव जर ह्या 2 NCERTवर तुमचा अजून होल्ड नसेल तर पहिल्यांदा त्यावर काम करा. मुख्यलाच लागल्यासारखं आहे तुम्ही, पण ज्या ठिकाणी तुम्ही वीक आहे त्या ठिकाणी कार्य करण्यास सुरू करा असा माझा सल्ला राहील. मग त्याच्या नोट्स बनवा. जसं की आता तुम्ही सारथीचं पुस्तक आपलं पूर्वचं रेफर करू शकता की ज्यामध्ये आपण महत्त्वाच्या पॉईंटच्या नोट्स कशा बनवलेल्या आहेत त्याकरता देखील तुम्हाला ते उपयोगी होईल. क्लायमेट टॉपिक जो पूर्वला आणि मुख्यला, पूर्वला त्यावर 2 प्रश्न फिक्स येतात, मुख्यला राऊंड अबाउट 5 ते 6 प्रश्न येतातच क्लायमेटवर. ओके, त्यामुळे क्लायमेटसारखे टॉपिक पाहिजे. ह्युमन जॉग्रॉफी 12च्या NCERT मध्ये आहे, तिथून प्रश्न येतात ॲज इट इज. नंतर एक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगची एक फाईल आहे 4 पेजेसची, तिथून प्रश्न येतात. तर ते पेजेसची फाईल करा डाउनलोड करून. त्यातले काय करा की चेक नेमकन डिटर्मिनिझम,
न्यू डिटर्मिनिझम काय आहे, किंवा मग टेलरचा नेमका कॉन्सेप्ट कोणता आहे, फेडरिक रायटझेल कोण आहे, फादर ऑफ ह्युमन जॉग्राफी का म्हणतात त्याला, नंतर मग त्यांची शिष्याची सॅम्पल, ह्या गोष्टी आता करून घ्या, कुणी सांगितले न करायला. बट ऑथेंटिक सोर्सेस NCERTs अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगचं एक 4 पेजेसचं रेफरन्स आहे, आणि किंवा ह्या गोष्टी तुम्हाला सौदीच्या पुस्तकात देखील मिळतील. सो फोकस ऑन पॉईंट, नॉट ऑन कम्प्लीट सिलेबस. मानवी वसाहत रचना यासारख्या गोष्टी, मग तारांकित असू दे, रेखीय असू दे, या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. लोकसंख्येसारख्या गोष्टी देखील यामध्ये कव्हर होतात. त्यानंतर आर्थिक भूगोल असेल, मग मासेमारी असेल, तर इंडियन इकॉनॉमिक सर्वेमधून जे काही स्टेटची रँकिंग आहे मासेमारीच्या संबंधित, समुद्रामध्ये कोणती आहे, गोड्या पाण्याची एकूण मासेमारीमध्ये मग कोण आहे, आंध्र प्रदेश टॉपला आहे, समुद्रामध्ये गुजरात आहे, मग त्यांचा सिक्वेन्स करणं, त्या एका कागदावर लिहून घेणं. कृषी उत्पादनांच्या बाबतीत अभ्यास करणे की गव्हाच्या उत्पादनात टॉपला कोण आहे, UP आहे का पंजाब आहे, कदाचित UP असेल. तांदळाच्या उत्पादनात कोण आहे, पश्चिम बंगाल का UP, हेही चेक करा. नंतर मग डाळींच्या उत्पादनात कोण आहे, मध्य प्रदेश का गुजरात, कन्फ्युजन होतं, मग मध्य प्रदेश येऊ शकतं. तेलबियांच्या उत्पन्नात कोण टॉपला आहे. तर या पद्धतीनं प्रत्येक पिकांचं टॉपमोस्ट स्टेट करू शकता. त्याला आपलं रेफरन्स बुक राहील इंडियन इकॉनॉमिक सर्वे, और पण ऑथेंटिक ह्याच्यामधून डायरेक्ट मोबाईलवर ह्या गोष्टी टाकून तुम्ही सर्च करू शकता. मग त्यानंतर हे पॉईंट अशा पद्धतीनं फोकस करा. महाराष्ट्राच्या भूगोलचे असेल तर खनिज संपत्ती, ऊर्जा साधने असतील, भारताच्या संबंधित असतील तर NCERT मध्ये ते सगळं मिळेल. तर याच गोष्टीला इन डिटेल करण्यासाठी प्रयत्न करा. परत पर्यटन आलं की याचा संबंध कलेशी येतो. इतिहासामधल्या लेण्या आपल्याला माहीत आहेत, किल्ले माहीत आहेत, हे सगळं आपल्या इतिहासाच्या भूगोलाच्या बुकमध्ये आहे. सौदीमध्ये असेल किंवा मग तुम्ही दुसरं कोणतंही करत असाल तर त्यामध्ये यांची लिस्ट आहे, तर ती लिस्ट करणे. यानंतर लोकसंख्या तर आहे, तर पर्यावरण असेल किंवा पंचायत राज असेल. आता पर्यावरण आपण आता सध्या बुक काढलेलं आहे, म्हणजे हे पर्यावरणाचं ठीक आहे, जे मार्केटमध्ये बुक होतं तेच बुक आम्ही सुद्धा आत्तापर्यंत वापरत होतो. मग हे एन्व्हायरमेंटचं बुक बनवताना काय झालं की ते बुक थोडंसं जास्त लेंदी होतं, ते त्या काळानुसार योग्य होतं. मग आत्ता आपण हे बुक बनवताना आपण मेनच्या सिलेबसचा ॲनालिसिस केला, तर एक सरळ आहे की अभ्यास करताना मला जाणवलं की या ठिकाणी आपला जो परीक्षेचा एन्व्हायरमेंटचा सोर्स आहे तो PD शर्मामध्ये एक येतात प्रश्न, आणि अरुण कत्त्यांचं वॉल्यूम 2 एक आहे जे की तुम्ही नाही वापरत. अरुण कत्त्यानं वॉल्यूम 1 वापरतो आपण ॲग्री करता. वॉल्यूम 2 हे UPSCच्या ॲग्रीच्या फॉरेस्ट्रीच्या या ठिकाणी ऑप्शनलला एक यूज येतं, आणि दुसरं म्हणजे पूर्वी जे आपली ऑब्जेक्टिव्ह फॉरेस्टची एक्झाम होती त्या ठिकाणी अरुण कत्त्यांचं वॉल्यूम 2चं यूज होतं. तर एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन आयोगाचे थेट तिथून आहेत. मग तोच डाटा आपण या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला, आणि एक प्रकारे एकदम जसं आपण पंचायत राज बुक योग्य पद्धतीने वेल फॉर्मॅटमध्ये अरेंज केलंय तसंच आहे, प्लस बायलिंग्वल करण्याचा प्रयत्न केला. मग आता याचा सोर्स सरळ NCERT आहे. पृथ्वीचं जे काय आहे वातावरणातील कॉन्स्टिट्यूशन, परमनंट गॅसेस ऑफ अर्थ असतील, मग वातावरणाचे थर असेल, ही NCERTची डायग्राम आहे, कारण प्रश्न येण्याचं प्रमाण तिथून आहे. नंतर मग याबद्दल जी माहिती आहे ते ऑथेंटिक बुकमधून. हे 3.5 फॅरनहाइट पर 1000 फीट हा प्रश्न या ठिकाणी आयोगानं विचारला होता. मग या आयोगानं फसवायला नव्हतं विचारलं. जर तुम्ही रेड्डीचं कृषीचं पुस्तक काढलं तर हेही UPSCच्या ऑप्शनला होतं, त्यामुळे आम्हाला माहित आहे. रेड्डीचं जे पुस्तकामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला टेम्परेचरचा लॅप्स रेट या पद्धतीने लिहिलेला दिसेल, आणि त्या ठिकाणी तो प्रश्न एन्व्हायरमेंटशी न रिलेट होता, कृषीशी रिलेट होतं. पण हे पुस्तक बनवताना मी ॲग्री प्लस एन्व्हायरमेंट प्लस इकॉनॉमिक्स, कारण सस्टेनेबल डेव्हलपमेंट, प्लस डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपल्या GS4चा या ठिकाणी हा पॉईंट, GS3 मध्ये देखील आहे डिझास्टर, या सगळ्या गोष्टींबद्दलचा या ठिकाणी प्लस ऑर्गनायझेशन, ह्या सगळ्यांचं एकत्रितरित्या या ठिकाणी या पुस्तकात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पुस्तक लिहिताना आपल्याला GS1, 2, 3, 4 हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स या सगळ्यांचा संबंध असल्यामुळे बघा ॲग्रिकल्चर आणलं, जसं की त्या ठिकाणी मग C4, C3च्या गोष्टी असतील. एन्व्हायरमेंट रिलेटेड ते तर मेन बुक्सच आहे, मग नॅशनल पार्क असतील किंवा मग या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी रिलेटेड कन्सेप्ट असतील, एअर पोल्युशन असेल. इकॉनॉमिक्स म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, SDG, MDG. त्यानंतर कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, याचा संबंध थोडा इकोशी पण येतो, एन्व्हायरमेंटशी पण येतो. त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंटचा संबंध एन्व्हायरमेंटशी आहे, नॅचरल डिझास्टर प्लस मॅनमेड डिझास्टर,
जे मानवामुळे घडतायत, त्यानंतर एन्व्हायरमेंटमध्ये त्याने केलेल्या बदलामुळे, त्यानंतर ऑर्गनायझेशन असतील तर या ठिकाणी काही इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन आहेत, काही एन्व्हायरमेंटल रिलेटेड ऑर्गनायझेशन आहेत. महत्त्वाचं म्हणजे पॉलिटीचे जे आर्टिकल्स आपले एन्व्हायरमेंट रिलेटेड आहे, आर्टिकल नंबर 51 मध्ये एन्व्हायरमेंट आहे मूलभूत कर्तव्यामध्ये, प्लस 48 मध्ये एन्व्हायरमेंट आहे. तर ह्या सगळ्याचं या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे एका प्रिसाइज डाटामध्ये, कमी पेजेसमध्ये. 248 पेजेस विथ क्वेश्चन्स आहेत. पुस्तकाचे सॅम्पल PDF समजल्यानंतर तुम्हाला कळेल. ठीक आहे, पुस्तकाची जाहिरात तर झालेली आहे, ठीक आहे. पण त्यावरून आता आपण रिटर्न येऊ की या ठिकाणी असे सब्जेक्ट आपले दुर्लक्षित राहतात किंवा आतापर्यंत आपण त्याचं मटेरियल चुकीच्या पद्धतीने किंवा थोडंसं इन डेप्थवालं वाचत असतो. मग या ठिकाणी जे एखादा असेल पुस्तक तर त्याच्या डेप्थमध्ये जावा, ते परफेक्ट करून घ्या. ओके, तर एन्व्हायरमेंट आता परफेक्ट करून घ्या. जो पूर्वला देखील आपल्याला किती मार्काला विचारला जातो, 10 मार्काला येतो, कारण 5 क्वेश्चन्स एन्व्हायरमेंटवर असतात. आता येतो प्रश्न, मग या ठिकाणी मी रिमोट सेन्सिंग किंवा GIS GPS करू का? माझं सरळ ओपिनियन करू नका. म्हणजे GS1 करताना हिस्ट्रीच्या नोट्स बनवा आणि जॉग्राफीच्या देखील नोट्स बनवा, हा माझा सल्ला राहील. आणि तेही ऑथेंटिक बुकमधून. कधी कधी धावण्याच्या नादात परीक्षा करण्याच्या नादात आपण ऑथेंटिक बुकवर जात नाही आणि यामुळं कधी कधी मुख्य परीक्षेला आपल्याला काही मार्कांचा तोटा होतो. सेम ॲग्रिकल्चर रिलेटेड सरळ कधी करा, मुख्यच्या वेळेसच करा, कारण मुख्यच्या वेळी या ठिकाणी आपल्याला अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासावास मिळतात. तर या ठिकाणी बघा, ॲग्रिकल्चर करताना पण अनेक विद्यार्थी डिसीजेस करत बसतात मुख्यच्या बाबतीत, काही गायींच्या जाती करत बसतात. कधी कधी सिलेबस नीट बघा की ॲग्रिकल्चर म्हणजे ॲग्रिकल्चर नाही ठेवला आयोगानं, तर इरिगेशन, जो की कुठल्याही इंजिनिअरिंगच्या व्यक्तीला देखील लक्षात येईल आणि कोणत्याही सायन्स रिलेटेड ज्याला ज्ञान आहे त्याला समजेल. कृषीचे देखील आपण प्रश्न बघितले तर ते कन्सेप्च्युअल आहेत, त्यालाही अरुण कत्यांचं वॉल्यूम 1 आणि रेड्डी ह्या 2 पुस्तकांमधून ते सोर्सेस येतात प्रश्नांचे. पण मॅक्झिमम विद्यार्थी अरुण कत्यान करतात, तर तो नो डाऊट ते पुस्तक चांगलं आहे. तर हे तुम्ही बघा, जल व्यवस्थापन, इरिगेशन हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर या ठिकाणी हे मुख्यच्या वेळेसच करणं योग्य राहील, कारण पूर्वचा स्कोअर जर 140 किंवा 130च्या दरम्यान असेल, टार्गेट मार्काचं ठेवू नका, पण बेटर असेल तर तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी ॲक्ट, ॲग्री अशा गोष्टींना तुम्ही लागू शकता सायन्स टेक, ज्यामध्ये आत्ता नका वेळ घालू. कदाचित त्याला प्रिलिमला फायदा होईलच असं आपल्याला जाणवत नाही. आणि हे करताना देखील वेळ खाणारे सब्जेक्ट आहेत. असं कुणी ॲग्री, पहिली गोष्ट धावत अभ्यास करणं बंद करा, अंडरस्टँड होतोय का चेक करा. उगच वाचायचं म्हणून ॲग्री पळवत वाचायचं, झालं माझं वाचून, असं नाही. मग तवर पूर्वची डेट येणार, मग मी काय केलं, हा इथंच आहे, आता आंदोलनाला बसू का? म्हणजे आता परत 25 दिवस राहिले आणि माझं अजून पॉलिटिक्स रिवाईज झालेलं नाही माझं हे, तर ह्या गोष्टी नको. GS1 नंतर येतो आपण GS2 कडे. GS2च्या बाबतीत सरळ एक आहे बुक, M लक्ष्मीकांत. ज्यांना राज्यसेवा मुख्य परीक्षा द्यायची आणि जे अजूनही कोळंबेवर अडकून आहेत त्यांना माझा सल्ला राहील, कंबाईनसाठी कोळंबे चांगलं असू शकतं, पण राज्यसेवेकरता M लक्ष्मीकांत बुक करावंच लागेल, कारण त्याच्या बऱ्यापैकी सर्व टॉपिकचा समावेश आपल्याला मुख्यला होतो, बऱ्यापैकी. सो ह्या पुस्तकावर आपला 100% होल्ड आहे का चेक करा, कारण जे मुख्यला विद्यार्थी आहेत त्यातल्या अनेकांचं हे M लक्ष्मीकांत राऊंड अबाउट 30 ते 35 वेळा वाचून झालेलं आहे, इतका होल्ड आहे. काही जणांना डायरेक्ट ते पाठ आहे आणि ह्या पुस्तकात जितक्या वेळा वाचाल तितकं आपल्याला नवीन गोष्टी सापडत जातात. सो M लक्ष्मीकांतला परफेक्ट करा. त्यानंतर येतो प्रश्न, परत एकदा येतो पंचायत राज, ज्याचं आपलं बुक आहे, ते बुक जुनं आहे. आता अनेक पोस्ट होल्डर विद्यार्थी ते बुक रेफर करतात. आता या ठिकाणी पूर्वी आपण लवटे सरांचं बुक करत होतो, मी देखील करत होतो, मान्य करायला काहीच हरकत नाही. पण कुठल्याही गोष्टीचं नवीन व्हर्जन हे त्याच्या पूर्वीपेक्षा बेटर आणता येतं किंवा येऊ शकतं. मग याच पद्धतीत हे पुस्तक तयार झालं. लवटे सरांचं पुस्तक करताना काय होतं की त्या ठिकाणी सरळ ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती असे या ठिकाणी टॉपिक होते. नंतर आमचं पुस्तक बनवताना आम्हाला जाणवलं की या ठिकाणी हे कायदे, जर जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 हा एकच आहे, म्हणजे अनेक तरतुदी सेम आहेत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या. मग याला आपण असं का नाही करत की जेणेकरून आपण कंपॅरेटिव्ह याचा अभ्यास करू शकतो, कारण आपल्याला कायदे म्हणून त्यांना कुठेही लगेच अवलंब करायचा नाही आहे. जसं की सरपंच, उपसरपंच, पंचायत समितीचा
सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, हे जर टॉपिक आपण सलगच घेतले तर तिन्ही, आणि ह्या तिन्ही टॉपिकच्या शेवट आपण या तिन्हींचे कंपॅरेटिव्ह चार्ट दिला तर काय अडचण आहे. कारण याचं कारण आहे की पंचायत समितीचा सभापती, उपसभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या तरतुदी ऑलमोस्ट 90% सारखे आहेत. त्यांचे राजीनामे फक्त देणं जर विचार सोडला तर बऱ्यापैकी सारखे आहेत. त्याच पद्धतीनं एकच अधिनियम असल्यामुळे पंचायत समिती, जिल्हा परिषद, सभा बैठकांची तरतूद पण बऱ्यापैकी सेम आहे. तर या ठिकाणी कंपॅरेटिव्ह स्टडीचा अभ्यास किंवा फायदा असा होतो की आपल्याला त्या गोष्टी लक्षात राहतात, रिपीट असलेल्या गोष्टी दोन्हीकडे समान त्या लक्षात येतात, आणि फक्त वेगळ्या गोष्टी काय आहेत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये त्याच आपल्याला लक्षात ठेवायला ते उपयोगी पडतं. या पुस्तकाची आता आपली 4th एडिशन देखील आलेली आहे. म्हणजे 1st, 2nd, 3rd सगळ्या विकलेले आहेत. 4th आलेले आहे. 2 कलर आपण आणलेले आहे, आणि 2 कलरमध्ये आपण ब्ल्यू कलर म्हणजे जो दिला जातो, आम्ही ब्ल्यू देतो, तो ना की हेडलाईनला दिलेला नाही, जे पॉईंट इम्पॉर्टन्स आहेत त्यांना दिलाय. म्हणजे जे आपण हायलायटरनं हायलाईट करणार आहे ना त्यांना ब्ल्यू कलर दिलेला आहे. कारण परीक्षेच्या दृष्टीनं 2 कलर कॉपीचा अर्थ असा नसतो की सोपं पडतंय म्हणून फक्त हेडिंगच कलर देणं. मग लेखकाचं काम आहे की जे पॉईंट इम्पॉर्टंट आहे त्याला कलर द्या, हेडिंग राहू द्या ना ब्लॅक, काय बिघडतं. सो अशा पद्धतीने ही रचना केलेली आहे. पुस्तक तुम्ही सॅम्पल PDF नंतरच डिसाईड करा की आता करणं गरजेचं आहे का. बरं, तुम्ही मग लवटे सरांचंही करत असाल किंवा कोणतंही करत असाल तर त्या पुस्तकाला किंवा ह्या सब्जेक्टला तुम्ही काय करा, परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा. जे आपल्याला आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, एन्व्हायरमेंट इकॉलॉजी असेल किंवा पंचायत राज असेल, यांना परफेक्शनकडे न्या, जेणेकरून मुख्यला या पुस्तकांचा अभ्यास आपल्याला लोड वाटणार नाही. कारण किती झालं तर पंचायत राज वाचायला गेलं तर समोर डायरेक्ट पुस्तक येणार, मग मन म्हणणार 15 क्वेश्चनसाठी पुस्तक करू का नको. पण ज्यांना कुणाला DC व्हायचं असेल किंवा कुठलीही चांगली पोस्ट आहे त्यांना एक मार्क्स महत्त्वाचा आहे. आणि मार्केटमध्ये अनेक अभ्यास न केलेले शिक्षक थेट म्हणतात की हा टॉपिक करायची गरज नाही किंवा हे करू नका, ते करू नका. ही परीक्षा पासिंग एक्झाम नाही, ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, याचं पहिल्यांदा ध्यान द्या. स्पर्धा परीक्षेत परफेक्शन असेल तर एक मार्क्स वाढत जातो, आणि ज्या मार्क्स आपण सहज मिळवू शकतो. पंचायत राज सगळ्यांना माहिती आहे की याच पुस्तकातनं येणार आहे, ह्याच पुस्तकातनं काय येणार आहे, माझ्याच, मी म्हणत नाही लवटे सरांच्या येईल. कारण का की जे अधिनियम आहेत तेच आम्ही ॲज इट इज घेतलेत, त्याला असं मॉडिफाय करून क्वेश्चन विचारण्याची पद्धतच नाही आयोगामध्ये. जे आहे ते आहे, एन्व्हायरमेंट जे आहे ते आहे. मग जी एनर्जी जिथून 100% मार्क येणार आहे तिकडं देणं केव्हाही योग्य राहील. जर ती गोष्ट तुम्ही ऑप्शनलला टाकली आणि एखाद्या विद्यार्थ्याची ती गोष्ट परफेक्ट असेल तर 5 मार्काचा डिफरन्स त्या ठिकाणी तुमचा पडेल. तुम्ही मग त्या ठिकाणी कितीही चांगल्या पद्धतीनं एखादा सायन्स टेकचा टॉपिक करा, बायोटेक्नॉलॉजी करा, पण कधी कधी ते वाचलेलं येत नाही, अशा खूप केसेस आहेत. पण जे वाचलेलं येऊ शकतं या टॉपिककडे तुम्ही कायम ध्यान द्या. पंचायत राज या ठिकाणी तयार झालं. मग पुढं झालं, हे सगळं आपलं यम लक्षमिकांमध्ये कव्हर होतं. प्रसार माध्यम बघू मुख्यच्या परीक्षेला. शिक्षण पद्धतीत आता आपण या ठिकाणी मुख्यच्याही काय बाबतीत मी तुम्हाला गायडन्स देतो, ज्यांना योग्य वाटते त्यांनी ते विचार करा. की सगळेजण म्हणतात की HRDत हे पॉईंट कव्हर होतात, HRDत कव्हर होतात, याला सेपरेट करायची गरज नाही. मी याला चुकीचं म्हणेन. कारण जर तुम्ही ह्या शिक्षण पद्धतीचे PYQ आधी एकत्र करा, आज वेळ आहे ना तुम्हाला, ठीक आहे, मुख्य करायचीच आहे ना लयच, मग त्याचं ॲनालिसिस करा की हे क्वेश्चन्स काढा GS2 मध्ये आलेले, आणि भारताचं जे भारत असतं, इंडिया इयरबुक असतं 2023, 24 किंवा 22, कोणतीही PDF मिळू द्या जुनी, ती काढा, आणि त्यामधला एज्युकेशन टॉपिक काढा. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं इंडिया इयरबुक, त्यामधला एज्युकेशन टॉपिक काढा. तुम्हाला असे जाणवेल की त्याच्या पानानुसार सिक्वेन्सनुसार क्वेश्चन्स आलेले. तुम्हाला कधी शाळा गागी असू द्या, मग इनप्रिंट योजना असू द्या, NMITC असू द्या, ठीक आहे, HRD हा ह्याला अतिशय चांगला सप्लिमेंटरी म्हणून कार्य करेल. पण या पेपरचा जो सेटर आहे तो त्याचे सोर्सेस कायम इंडिया इयरबुकमधनं वापरतोय. मग त्यामध्ये अतिशय कमी पेजेसमध्ये एज्युकेशन टॉपिक आहे, इवन इन शॉर्ट आहे. मग या ठिकाणी ही व्हॅल्यू ॲडिशन करायला काहीच हरकत नाही. तुम्ही जर तुम्हाला करायचंच आहे ना मुख्य, मग ठीक आहे, घ्या इंडिया इयरबुक, घ्या एज्युकेशन टॉपिक, क्वेश्चन्स ठेवा समोर आणि नोट्स तयार करा. इंग्लिशमध्ये असेल ठीक आहे, ट्राय करा हायलाईट करून. बघा इंग्लिश तर वाचलं पाहिजे, कारण रिटर्नला इंग्लिश आहे आपल्याला. MPSCच्या विद्यार्थ्याला इंग्लिशला एक्सक्यूज म्हणून चालत नाही, कारण काही गोष्टी अरुण कत्त्यानं केला तरच तुम्हाला ॲग्रीला मार्क येतील.
उगाच कुठलंही पुस्तक मार्केटमधलं करत बसला चुकीचं आहे. इंग्लिश किंवा ओरिजिनल सोर्सेस, मग मार्केटमध्ये अजूनही त्या क्वालिटीचं बुक नाही हे मी क्लिअर सांगतो. त्यामुळं या ठिकाणी शिक्षण पद्धतीला हा सोर्स आहे हे तुम्हाला मी क्लिअर सांगतो. तर त्या पद्धतीनं तुम्ही बघा. ठीक आहे, आत्ता करा नाही तर मग मुख्यला करा. प्रशासकीय कायदा काय गरज नाही. महाराष्ट्र जमीन महसूल काही सुसंबंध कायदे काही गरज नाही, कारण ते ऐन टायमाला विसरतात. परफेक्ट करायचे असतील, प्रीला मार्क आले लगेच सुरू करा. ॲग्री कायदे, मग अशी मी म्हटलं तसं ॲग्री कायदे आणि रिमोट सेन्सिंग जे अनकन्व्हेन्शनल सब्जेक्ट आहेत ते पूर्वच्या स्कोर आल्यानंतर स्टार्ट करायला माइंडसेट पॉझिटिव्ह राहतो आणि त्या गोष्टींचा फायदा होतो आणि त्यावेळी ते उपयोगी पडतात. समाज कल्याण सामाजिक विधिविधान काय गरज नाही. वित्तीय प्रशासन हे लक्ष्मीकांतमधूनच कव्हर होतं. कृषी प्रशासन हे इकॉनॉमिक्समध्ये कव्हर होतं. सार्वजनिक सेवांमध्ये जर बघायला गेलं तर हे एम लक्ष्मीकांतचं गव्हर्नन्सचं पुस्तक आहे, हे कव्हर होऊन जातं. तर त्या बाबतीत आत्ता एखादा प्रश्न विचारण्याची पद्धत आहे, पण लबासना वगैरे ह्या गोष्टीवर नाही. तर डायरेक्टरेट आणि आपलं जे आहे, डायरेक्टरेट म्हणजे आहे आणि वरच्या लेवलला जे आपली लाईन एजन्सी असेल, स्टाफ एजन्सी असेल, सचिवालय असेल, त्यावर प्रश्न येण्याचं प्रमाण आहे. ओके, तर त्या गोष्टी फक्त बेसिक करू शकता, अदरवाईज थोडंसं PYQ बघितलं तरी चालेल. म्हणून आत्ता सध्या ह्या बाबी करण्यापेक्षा ज्या वरच्या बाबी आहेत, एम लक्ष्मीकांत, त्यानंतर पंचायत राज, या गोष्टी परफेक्ट करा. इतिहासाच्या बाबतीत एखादं रेफरन्स बुक किंवा तात्याचा ठोकळा, किंवा ह्याच्या बाबतीत जॉग्राफीच्या बाबतीत सौदी रिव्हर्स इंजिनिअरिंगनं तिच्या नोट्स बनवण्याचा प्रयत्न करा, किंवा पर्यावरण, ठीक आहे, तुम्ही जे करताय त्याच्या नोट्स बनवा किंवा आपल्या पुस्तकाच्या सॅम्पल PDF चेक करून डिसिजन घ्या. लेक्चर करू शकता, 10 तासात लेक्चर आहे एन्व्हायरमेंटचं टोटल. त्यानंतर इतर ज्या बाबी आहेत यांचं एक 11वीचं स्टेट बोर्ड, तेही काही जणांचं राहिलेलं असतं. मग आपण नुसतं काय करतो की म्हणतो मुख्य, पण मुख्यमध्ये ही जरी पुस्तकं बघितली 1 2 3 4 4 आणि 2 6 पुस्तकं तर इथं आपली या ठिकाणी झालेली आहेत. प्रत्येक पुस्तकाला जर 3 ते 4 दिवस धरला तर या ठिकाणी आपले राऊंड अबाउट साहित्रिक 18 साहिचोक 24 डेज या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे आता सध्या आपल्याला 24 डेजचंच टार्गेट आहे की जे पूर्व आणि मुख्यमध्ये कॉमन असलेले विषय आहेत यांनीच 24 दिवस तुमचे घेतले. इथनं पुढं मी म्हणतो आपल्याला जास्तीत जास्त आता 45 दिवस भेटतील. यांनी जर 24 दिवस घेतले आणि डेट अनाऊन्स झाली तर थांबवा आणि परत प्रीला सुरू करा. सायन्स स्टेट बोर्ड लगेच लागा कामाला. लुसंट, ॲन्सेंट, मिडवेल वगैरे या गोष्टींच्या मागं पळा, नाहीतर परत अडचणीत याल आणि परत आंदोलनाला जाल की आमचा अभ्यास उरकलेला नाही. मनात तेच होतं लय जणांचे की अभ्यास उरकला नाही, परीक्षा पुढे जाऊ दे. मग यांनीच 24 दिवस घातले आणि उगाच ॲग्री करायला जाल आणि काय तर मुख्य करण्याच्या नादात आणि बसाल त्या ठिकाणी 10 दिवस घालून ॲग्री बी आठवायचं नाही, पूर्व बी डोक्यातनं जाईल. हे सरळ सल्ला राहील. नेक्स्ट HRD, मी तर एवढंच म्हणेन, फक्त जर सवय आहे डेव्हलपमेंट बुक आत्ता सध्या मार्केटमध्ये फेमस आहे त्याच्यामधल्या स्कीम्स करा, बाकी जास्त शहाणपणा करू नका, हा माझा सल्ला राहील. कारण ह्या गोष्टी कव्हर होतात नंतर, पूर्व नंतर आरामात. ओके, किंवा डेव्हलपमेंट असेल किंवा योजनांचं कोणतंही तुम्ही पुस्तक करत असाल ते करा. आणि दुसरं म्हणजे अर्थसंकल्प जो आहे महाराष्ट्राचा, त्याच्यामध्ये सामाजिक क्षेत्र म्हणून जो टॉपिक आहे तो परफेक्ट करा. ओके, HRD एवढंच करा. ह्या अर्थसंकल्पाचा फायदा पूर्वला देखील होईल, योजनांचा फायदा देखील पूर्वला होईल. 6 आणि 2 या ठिकाणी झाले 8 पुस्तकं. अर्थसंकल्प प्लस आपण योजनांचं कोणतंही बुक गृहीत धरलं. ओके, या ठिकाणी संपले 32 दिवस. त्यानंतर GS4 बेस्ट बुक आम्ही केव्हाही कोळंबे म्हणतो, कारण या टॉपिकमध्ये किंवा ह्या GS4ला मला कायम चांगले मार्क आलेले आहेत. 2022ला देखील 89.50 आहेत, जे चांगले मार्क आहेत. पहिल्या किनं 91 होते, दुसऱ्या किनं 89.50 आहेत. तर त्या ठिकाणी मी कोळंब्यालाच एक रेफरन्स बुक मानले, पण मी दत्तन सुंदरम देखील केलेलं आहे. त्यानंतर अर्थसंकल्प यावर पूर्णपणे होल्ड आहे. ओके, तर अर्थसंकल्प इम्पॉर्टंट गोष्ट येते HRD आणि इकॉनॉमिक्सला. मग सध्या तुम्हाला GS4 करायचा आहे ना, सरळ बायोटेक जो आहे
GS4 करताना देखील इथं या आधी जे करणार नाहीत बायोटेक स्टेट बोर्डमध्ये ज्या बायोटेक रिलेटेड गोष्टी मिळतील त्या एका ठिकाणी कंपाईल करा, ते पेजेस प्रिंट मारा किंवा ते साईडला नोट्स काढा, ज्याचा फायदा मुख्यला होईल आणि पूर्वला देखील होईल. बाकी सुदूर संवेदन परत आलं संगणक, आता काही बघू नका, काय मोठा झेंडा गाडणार नाही आपण त्या ठिकाणी. भारतातील ऊर्जा संकट असेल काही गरज नाही, अपारंपरिक तेव्हा बघू, पारंपरिक ही बेसिक कन्सेप्ट आपण करतोच, जीवाश्म वगैरे. तर या ठिकाणी फक्त बायोटेक स्टेट बोर्ड रिलेटेड करू शकता. अंतराळ जे असेल, अंतरिक्ष असेल, हे करंटमधून GSLV PSLV रिसेंट ज्या काय चंद्रयान 3, 4 परत आदित्य L1 ह्यासारख्या गोष्टी फक्त या ठिकाणी मेन्शन करून घ्या. त्यांच्या डेट्स बनवा, त्यांचे प्रॉपर त्या ठिकाणी जे कधी सोडलं, कुठून सोडलं याबद्दलचा डाटा या ठिकाणी नोट्स म्हणून काढा, जे की तुम्हाला करंट रिलेटेड सायन्स टेक करा, जे तुम्हाला मुख्यला उपयोगी पडेल. आणि जे काय तुम्ही या ठिकाणी कोळंबे पुस्तकातून इकॉनॉमिक्स कराल ते परफेक्ट करा. त्यानंतर कोळंबे झाल्यानंतर समग्र लक्ष्य अर्थशास्त्र याचा स्टेट बोर्ड जे नवीन आलेले आहेत 11वीचे बेस्ट सोर्स आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने समजतं. वृद्धी आणि विकास हे देखील स्टेट बोर्डमधनं करून घ्या. कोळंबे तर करतायच, पण त्याच्या जोडीला स्टेट बोर्ड असेल. त्यानंतर सार्वजनिक वित्त अर्थसंकल्पामध्ये सगळ्यात चांगलं दिलेलं आहे, कोळंबेत आहे आणि याचाही संबंध स्टेट बोर्डशी आहे. हाही टॉपिक सगळ्यात चांगला स्टेट बोर्डमध्ये दिलेला आहे. म्हणजे स्टेट बोर्ड जे आतापर्यंत सहसा आपण करत नसेल त्याच्यावर एक ओव्हरव्ह्यू मारा, त्यामधल्या नोट्स एका बाजूला सरळ काढा किंवा त्या नोट्स बनवा. आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल याचा डाटा आपल्याला समजा RBIच्या वेबसाईटवर FDI संबंधित व्यापाराच्या संबंधित त्या ठिकाणी डाटा मिळतो. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा जर आपण संबंध घेतला या ठिकाणी, तर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन हा टॉपिक प्रिलिमला आहे करंट रिलेटेड. त्याही गोष्टी HRD आणि इकॉनॉमिक्सच्या संबंधित त्या ठिकाणी कंप्लीट करून घ्या, ज्या ठिकाणी आपल्याला ऑर्गनायझेशनची लिस्ट दिलेली आहे. मग तेवढ्या पुरता टॉपिक तुम्ही तो HRDतनं करू शकता, ज्या ठिकाणी तुम्ही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन करता. त्यानंतर मग आता सोप्या पद्धतीत आपल्याला करायचं काय आहे, जरी इन शॉर्ट आपण लास्टला बघितलं तर बघा, सरळ सरळ एक आहे हिस्ट्रीचं एक कुठलं तर क्रोनॉलॉजिकल रिलेटेड रेफरन्स बुक परफेक्ट करा, ज्याला मी तात्याचा ठोकळा देखील म्हणेन, ते करा. मग तुमचं रेग्युलर बुक असेल त्याच्या नोट्स बनवा, हे झालं एक. त्यानंतर येतं त्या ठिकाणी समाजसुधारक, त्यांच्यावरही होल्ड तयार करा स्वतःचा. त्यानंतर जे सौदीचं बुक असेल भूगोलचं, त्या रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या PYQ ॲनालिसिसद्वारे त्याच्यावर एक होल्ड तयार करा, त्यातला क्लायमेट परफेक्ट करा. त्यानंतर त्या दोन NCERTs इंडिया फिजिकल अँड फंडामेंटल ऑफ फिजिकल जॉग्राफी, अशा पद्धतीने ही झाली 4 बुक्स. त्यानंतर येतं एन्व्हायरमेंट इकॉलॉजीचं बुक, आपलं तर आता बेस्टच आहे, फीडबॅक चांगला आहे, तर ते 5 बुक इथंच झाले GS1ला. GS2मध्ये M लक्ष्मीकांत 6, पंचायत राज 7 आणि त्या ठिकाणी GS2 नंतर या नंतर पुढे कुठे येतं 7 नंतर 8वं पुस्तक HRDच्या रिलेटेड डेव्हलपमेंट आलं 8. त्यानंतर 9वं पुस्तक कोळंबे इकॉनॉमिक्सला 9 झाले आणि एखादं पुस्तक जे एक्स्ट्रा अजून होणार आहे, त्याशी मिळून आपल्याला कमीत कमी 10 सोर्सेस परफेक्ट करायचे, ज्यांचा पूर्व आणि मुख्यमध्ये कॉमन सिलेबस आहे. यामध्ये पूर्वचं सायन्स आणि ॲन्शियंट मेडिव्हल अजून राहिलेलं आहे. मग हे 10 पुस्तकांना जर आपण निदान 4 दिवस दिले प्रत्येक पुस्तकाला, तर इथं 40 दिवस संपले. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे की येणाऱ्या मॅक्झिमम 20 ते 25 दिवसामध्ये प्रीची डेट, मॅक्झिमम म्हणतोय, कदाचित पुढच्या आठवड्यात देखील येईल, प्रीची डेट अनाऊन्स होऊ शकते. आणि तिथून परत उलटे आपली चक्र फिरायला सुरू होतात की आता काय करू, मग आता प्री करू का, हा घेतलेला GS 1 2 3 4 संपू. म्हणून म्हणतो GS 1 2 3 4 हा कन्सेप्ट डिलीट करा आणि फोकस ऑन सिलेबस पॉईंट्स. मग ते 1 मध्ये असू द्या, 2 मध्ये असू द्या, नाही तर 3 मध्ये असू द्या, पूर्व मुख्य यांच्या संबंधित एकत्रित येथे असणाऱ्या सिलेबसच्या इच अँड एव्हरी पॉईंट आणि बुक्सवर फोकस करा आणि या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. एक खरी परिस्थिती अशी आहे की जे टॉपर्स असतात ते केवळ PYQ ॲनालिसिस आणि निष्ठे ठराविक पुस्तक वाचून होत नाहीत. फक्त भाषणात सांगताना सर्व गोष्टी सांगता येत नाहीत किंवा पुढील व्यक्ती ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो, त्यामुळे काही लिमिटेशन्स येतात. जसं की GS1ला मला 110 येतात, त्यात ॲग्रीत कधी कधी आउट ऑफ येतात.
मग ते आउट ऑफ येण्याचं कारण असं आहे की माझं UPSCच्या फॉरेस्टला ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा ऑप्शनल विषय होता. अरुण कत्यान मी वाचलंय, रेड्डी वाचलंय, इरिगेशनचा सुरेश वाचलंय. इतका अभ्यास केल्यानंतर त्यांच्या नोट्स तयार आहेत. मग मला सांगा त्या ठिकाणी राहिलं काय? राऊंड अबाउट ते 1,500 पेजेस होतील एकत्र मिळून, 1,500 ते 2,000 पेजेस. मग मार्क जाणारच नाहीत. पण त्यातल्या त्यात तुम्ही काय गोष्टींमध्ये लिमिटेशनमध्ये नका राहू. एवढंच केलं तर बास आहे, काय म्हणतात PYQ केलं तरी बास आहे, काय म्हणतात केवळ समाधान महाजन केलं म्हणजे मला हिस्ट्रीला आउट ऑफ येतील. हे मिथ आहे, ही स्पर्धा परीक्षा आहे, याचं भान पहिल्यांदा येऊ द्या तुम्हाला. त्यातही कॅटेगरी वाईज आपण विचार केला तर ओपनचे बघायला गेलं तर 100च कॅन्डिडेट घ्यायचे आहेत, OBCचे त्याच दरम्यान घ्यायचे आहेत, SCBCचे त्याच दरम्यान आहेत. त्यात मुलींचं आरक्षण आहे, फिजिकल हँडिकॅप आरक्षण आहे, आरक्षणात आरक्षण आहे. अशा वेळेस प्रत्येकाला येत आहेत वाटून 30, 40, 50, जास्तीत जास्त 100. अशा ठिकाणी जाणारा विद्यार्थी खरंच इतका कमी अभ्यास करून असेल का याचा विचार करा, आणि खरंच इतकं इझिली असेल का. आणि इझी घेण्याची सिस्टीम आत्ता सुरू झालेली आहे, तर ती पहिल्यांदा मला वाटतं की तुम्ही ते टाळा. जास्तीत जास्त फोकस रेफरन्स बुक या सब्जेक्ट रिलेटेड सुरू करा. जसं की इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, स्वातंत्र्योत्तर भारताची NCERT आहे, जिचा उपयोग इतिहासात आणि पॉलिटीच्या पेपर 2 मध्ये देखील होतो. 11वी इतिहासाचं स्टेट बोर्ड पॉलिटीच्या पेपर 2 मध्ये देखील होतो. बघा तुम्ही, जो आपला GS2 आहे पॉलिटी रिलेटेड, त्यामध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती संबंधित प्रश्न आहेत, ते 11वीच्या स्टेट बोर्डमधूनच आहेत. प्लस 11वीच्या स्टेट बोर्डमधले समाज सुधारक असतील, महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही इतिहासात देखील विचारलं जातं. त्यामुळं सिलेबसला 1, 2, 3, 4 असं डिवाइड न करता बुकमध्ये विचार करून ते बुक्स कंप्लीट करायच्या मागं लागा. त्यामध्ये तुमच्या डोक्यात प्री आणि मुख्य अशी कोणतीच गोष्ट येणार नाही. ठीक आहे, मी माझं स्वातंत्र्योत्तर भारत पुस्तक संपवलं. पूर्वला स्वातंत्र्योत्तरवर कोणताही प्रश्न आला, संस्थानांची निर्मिती असेल, ऑपरेशन ब्ल्यू स्टार असेल, माझा प्रश्न चुकणार नाही. त्यानंतर मी इकॉनॉमिक्सचं कोळंब कंप्लीट केलेलं आहे, स्टेट बोर्ड कंप्लीट केलेलं आहे. मग मला मुद्रा, सार्वजनिक वित्त असेल, किंवा मग मला मॅक्रो इकॉनॉमिक्स, सूक्ष्म अर्थशास्त्र यावर प्रश्न आले तर 100% चुकणार नाहीत. त्याचबरोबर मी जर शक्य झाल्यास दत्तन सुंदरमचे काही टॉपिक्स करायला घेतले जे आपल्या मुख्य जे रिलेटेड आहेत, मी म्हणत नाही या ठिकाणी GS4 बट मुख्य रिलेटेड, तर ते पॉईंट्स कव्हर करायला बघा. जसं की लँड रिफॉर्मचा पूर्वचा सोर्स हा कायम दत्तन सुंदरममध्ये, आपल्या सारथीच्या पुस्तकामध्ये मी त्यामुळे इंग्लिशमध्येच लँड रिफॉर्म दिलेला आहे. पर्यायच नाही, कारण जर मी त्या ठिकाणी गुगल ट्रान्सलेटर वापरलं, आता ठीक आहे जिथं जमलंय तिथं मी कंसात मराठी दिलेलं आहे, पण चुकू नये म्हणून डाटा ॲज इट इज इंग्लिशमध्ये देणं गरजेचं होतं, कारण पेपर सेटचा सोर्सच हा दत्तन सुंदरम आहे. सो इन शॉर्ट, पूर्व मुख्य यातनं बाहेर या, गो विथ द बुक्स अँड सिलेबस. मेनचा जो सिलेबस आहे आणि त्या संबंधित पूर्व आणि मुख्यमधले बुक्स कंप्लीट करा, नोट्स बनवा, जे होतं तिथपर्यंत करा. आणि जेव्हा प्री परत एकदा 30 दिवसावर राहील त्यावेळेस केवळ प्रीचा विचार करा, कारण प्री सगळ्यात इम्पॉर्टंट हार्डल आहे जो आपल्याला क्रॅक करायचा. त्यानंतर, आणि तेही चांगल्या मार्कानं, त्यानंतरच आपण मुख्य चांगल्या पद्धतीनं करू शकतो. ओके, थँक्यू.